नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती योजना ही बेस्ट आहे. लाडकी बहीण योजना की महालक्ष्मी योजना या दोघांचं आपण कंपॅरिझन बघणार आहोत. त्यांची पात्रता काय असणार, त्यांचे किती पैसे देत आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हालाच मला सांगायचं व्हिडिओच्या शेवटी बघून झाल्यावर पूर्ण की तुम्हाला कोणती योजना हवी आहे. म्हणजे कोणती योजना बेस्ट वाटते किंवा पुढे दीर्घकाळ चालेल हे पण मला सांगायचं आहे. त्यामुळे आपल्याला कळेल की लोकांना कुठली योजना आवडते. ठीक आहे. तर मग मला आपल्याला माहिती आहे की महायुती सरकार जे आहे म्हणजे एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना जुलैमध्ये काढली. ठीक आहे. त्यात महिलांना तुम्हाला 1,500 रुपये मिळाले. बऱ्याच महिलांना मिळाले पण. आता त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यांना माहिती आहे आता 20 नोव्हेंबरला निवडणूक आहेत. तर दोघांकडनं दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीकडनं आश्वासनं चालू झाली. बघा तेव्हा महालक्ष्मी योजनेचं जाहीर झाली. ठीक आहे. महाविकास आघाडीकडनं महालक्ष्मी योजना जाहीर झाली तेव्हा. त्या योजनेमध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार, लाडकी बहीणमध्ये किती पैशांची वाढ झाली हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट नक्की करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल आणि लोकांना कळेल की कुठली योजना ही दीर्घकाळ चालू शकते. ठीक आहे. चला तर मग बघा काय आहे सविस्तर माहिती. बघा 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी युतीची सत्ता कायम राहिल्यास महायुती आघाडीसाठी गेम चेंजर म्हणून पाहिल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत वेतन 21 रुपये प्रति महिना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथे निवडणुका रॅलीला संबोधित करता पंतप्रधान मोदींनी या योजनेचे स्वागत केले आणि त्यास विरोध करणाऱ्या विरोधी महाविकास आघाडीवर टीका केली. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण जी योजना आहे ती महायुती सरकारने काढली आहे. ती जुलैमध्ये काढली आहे आणि आत्तापर्यंत सगळ्या महिलांना जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळाले. तर या योजनेत पण किती पैसे मिळत होते ते सगळ्यांना माहिती आहे. दर महिना 1,500 रुपये या योजनेत मिळतात. ठीक आहे. सध्या तरी 1,500 रुपये मिळत होते. ठीक आहे. पण आता इथून पुढे किती पैसे मिळणार आहेत, 2100 रुपये हप्ता महिना केलेला आहे सरकारने. म्हणजे महायुती सरकार जर सत्ता आलं तर लाडकी बहीणचे पैसे 1,500 वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता डायरेक्ट 600 रुपयांनी वाढ या योजनेमध्ये झाली आहे. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत की अजून वेगळं काय आहे. ठीक आहे. ते कंपॅरिझन तर आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत. पण आता अजून पुढे बघा. तसेच महायुती सरकार जर पुन्हा सत्तेवर आले तर शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये मिळतील. म्हणजे जर आता परत महायुती सरकार आले तर शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये मिळण्याची घोषणा त्यांनी केली. ठीक आहे. अशी घोषणा त्यांनी केली. परदेशातील कांदा उत्पादकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत नाशिक जिल्हा स्वयंपाकघरातील प्रमुख उत्पादन केंद्र आहे. पंतप्रधान म्हणाले की केंद्राने बदल केले आहेत. मालाशी संबंधित निर्यात धोरणांमध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. इथेनॉल उत्पादनामुळे ऊस शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात धोरणात बदल करण्यात आलेले आहेत असे मोदी म्हणाले. MBS विकास विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. म्हणजे आता जे शेतकरी आहेत त्यांना पण चांगला भाव मिळणार आहे. कापूस उत्पादक असो, शेतकरी, सोयाबीन असो, कांदा असो, सगळ्यांना चांगला भाव जो आहे तो मिळणार आहे. तसं उत्पादनावर जास्त भर देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यांचं सरकार महिला सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आम्ही 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवले आहे. आम्ही महिलांच्या नावे म्हणजे PM आवास योजनेअंतर्गत घरं देखील देत आहोत. एक लखपती दीदी ही एक सहायता गट सदस्य आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा अधिक शेतकऱ्यांच्या हिताची भाष्य केली जाते. त्यांनी भाष्य केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना PM शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहेत. प्रतिवर्ष 12,000 रुपये. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरीचे 12,000 मिळत होते. पण आता ते जर महायुती पुन्हा सत्तेवर आले तर त्याचे 15,000 रुपये होणार आहेत. ठीक आहे. शेतकऱ्यांसाठी पण खूप महत्त्वाची ठरणार आहे बातमी. कारण तुमचे डायरेक्ट 3,000 रुपये वाढत आहेत. वर्षाला तुम्हाला 15,000 रुपये मिळणार. हे झालं शेतकऱ्यांसाठी. ठीक आहे. आता बघूयात आपण महालक्ष्मी योजना काय आहे. बघा महालक्ष्मी योजनेसोबत महिलांसाठी खूपच फायदे ठरू शकतात महाविकास आघाडीच्या गोष्टी. महालक्ष्मी योजना जी आहे ती काय काय सांगते बघूयात आपण. आणि आपण साईड बाय साईडच लाडकी योजना याच्यात काय यात कंपॅरिझन आहे किंवा काय डिफरन्स ते पण घेऊयात. महाराष्ट्रात जन्माला आलेले प्रत्येक मुलीस 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार. बघा महाराष्ट्रात जी जन्माला आलेली प्रत्येक मुलीस 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये देणार. म्हणजे पहिलं तर आहे की 18 वर्ष जन्माला आल्यावर 18 वर्षानंतर ती जी मुलगी आहे तिला 1 लाख रुपये देणार आहेत. तसं दुसरं काय महाराष्ट्रातील महिलांचा बस प्रवास पूर्णपणे मोफत करणार. सध्या तरी काय आहे सध्या महाराष्ट्रातील महिलांसाठी मोफत नाही आहे बस प्रवास. तो 50% आहे म्हणजे 50% सूट आहे. ठीक आहे. तिकिटावर म्हणजे जेवढं तिकीट असेल त्याच्यावर 50% सूट महिलांना आहे. पण आता जर महाविकास आघाडी सरकारवर आली तर ते महिलांचा प्रवास पूर्णपणे मोफत करणार आहेत. दर वर्षाला 6 घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयात देणार. बघा आता एक उज्ज्वला योजना आली होती. त्यात काय होतं की वर्षाला तुम्हाला मोफत 3 सिलेंडर मिळतात. आता महाविकास आघाडीने काय केलं आहे दर वर्षाला 6 घरगुती सिलेंडर 500 रुपयात देणार आहेत. ठीक आहे. सध्या माहिती आहे सिलेंडरची प्राईस आहे किंवा किंमत ती वाढतच असते नेहमी. पण आता त्या योजनेअंतर्गत दर
वर्षाला 6 घरगुती गॅस आहेत ते 500 रुपयाला देणार आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाची रक्कम 1,500 वरून 2,000 करणार. आता एक योजना आहे संजय गांधी निराधार योजना. यामध्ये जे निराधार महिला आहेत, विधवा स्त्रिया किंवा काय असतील ते, त्या महिलांना 1,500 रुपये महिना मिळत होता आधी पण आता तो वाढवून 2,000 करण्यात येणार आहे. ठीक आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचे 2 दिवस ऐच्छिक रजा देणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महालक्ष्मी योजनेमध्ये येतात. पण महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे महालक्ष्मी योजनेमध्ये प्रत्येक महिलेला, महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला दरमहा 3,000 रुपये मिळणार. तसेच ठीक आहे, हे माहिती आहे सगळ्यांना की दरमहा महालक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा प्रत्येक महिलेला, महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला 3,000 रुपये महिना मिळणार आहे. ठीक आहे. आता हे झालं महालक्ष्मी योजना. तर लाडकी बहीण योजनेमध्ये काय, लाडकी बहीण योजनेमध्ये आधी 1,500 मिळत होते, ते आता 21 रुपये करण्यात आलेले आहे. ठीक आहे, जेव्हा सत्तेत येईल तेव्हा. तर हे 2 डिफरन्स आहेत. ठीक आहे. लाडकी बहीण योजना महायुतीने काढली आहे, म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना काढली आहे. ठीक आहे. आता बघण्याचं म्हणजे उत्सुकता आहे की नक्की काय होतं आहे पुढे निवडणुका, कारण आता निवडणुका 20 नोव्हेंबरला आहेत. ठीक आहे. आणि त्याचा निकाल जो तो लगेचच आहे 23 नोव्हेंबरला. ठीक आहे. आता कोणतं काय गेम चेंजर काय ठरते काय नाही ते आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे, कारण 23 नोव्हेंबरच्या नंतर जे कोणती सत्ता येईल त्या सत्तेनुसार आपल्याला पुढे जावं लागेल, कारण जी कोणी येईल त्याच्यातच त्या आश्वासनं आपल्याला बघता येईल की खरंच पूर्ण होत आहेत का काय. ठीक आहे. ते बघणं खूप उत्सुक ठरणार आहे, कारण लाडकी बहीण योजना ही भरपूर प्रचंड झाली आहे, खूप लोकप्रिय झाली, आणि लोकांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण आधी झाली आहे. ठीक आहे. आणि महालक्ष्मी योजना ही आत्ता जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे आता तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटते, कोणती योजना खरी वाटते किंवा कोणाचं काय, तुम्हाला कोणती योजना आवडेल पुढे इथून पुढे चालू व्हायला. ठीक आहे. महालक्ष्मी योजना की लाडकी बहीण योजना, हे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं नक्कीच. कारण लाडकी बहीणचं कसं आहे, लाडकी बहिणीला ऑलरेडी पैसे मिळाले. ठीक आहे. लाडकी बहीण योजना काढल्यापासून सरकारने पैसे डायरेक्ट बँकेत दिलेत महिलांच्या, पण महालक्ष्मी योजनेचं अजून तसं नाही आहे. अजून महालक्ष्मी आताशी जाहीर केली आहे, त्यामुळे त्याच्यावर लोकांचा अजून एवढा विश्वास नाही आहे. ठीक आहे. तर तरी पण काही लोकांना आहे, अर्ध्या लोकांना नाही आहे विश्वास, किंवा लाडकी बहिणीचं पण असंच आहे, कारण लाडकी बहिणीला अर्ध्या लोकांना पैसे नाही आले अर्ध्या महिन्याला, त्यामुळे त्यांना पण असा अर्धा विश्वास नाही लाडकी बहिणीवर की इथून पुढे पैसे येतील म्हणून, कारण त्यांना पैसे नाही भेटले. पण लाडकी बहिणीचे पैसे अर्ध्या महिन्याला भेटले, त्यांना असं वाटते की हा बाबा आहे घरीच. ठीक आहे. पण आता बघूयात आपण काय होते पुढे, कारण 23 नोव्हेंबरनंतरच आपल्याला कळणार आहे कुठल्या योजना नक्कीच खऱ्या आहेत. पण मेन डिफरन्स मला कळाला आहे का, महालक्ष्मी योजना ही महाविकास आघाडीने काढली आहे. त्यात तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये मिळणार, तसेच मोफत बस सेवा वगैरे सिलेंडर्स वगैरे सगळं. ठीक आहे. आणि लाडकी बहीणमध्ये काय, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने काढली आहे. त्यात तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये मिळत होते, पण नंतर महायुती सरकार आल्यानंतर तुम्हाला 21 रुपये मिळणार आहेत. त्यात तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर पण मिळत आहेत. त्याच्यात नाही का उज्ज्वला योजनेमध्ये 3 गॅस सिलेंडर वर्षाला ते पण मिळत आहेत, त्याचे पैसे तुम्हाला मिळत आहेत. ठीक आहे. आता हे झालं डिफरन्स. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती योजना हवी आहे इथून पुढे, आणि कोणत्या योजनेवर तुमचा विश्वास आहे. ठीक आहे. तुमचा जिल्हा आणि तुमचं कुठली योजना तुम्हाला पाहिजे इथून पुढे ते कमेंटमध्ये सांगितलं, त्यामुळे जास्तीत जास्त सरकारला पण कळेल की कोणती योजना लोकांना आवडते किंवा कोणती योजना लोकप्रिय झाली ती चालू ठेवतील तसेच पुढे. ठीक आहे. जेणेकरून आपल्यालाही फायदा होईल, त्याचा सगळ्या महिलांना फायदा होईल. ठीक आहे. तर नक्की कमेंट करा, मी नक्की आन्सर देईल. धन्यवाद. आजच्या व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणती योजना बेस्ट वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच.